नमस्कार खेळप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? आज दोघं वेगळे लोक माझ्याबरोबर आहेत. तुम्ही म्हणाल हा क्रिकेटचा कार्यक्रम वाटत नाही, तुमचा अंदाज बरोबर आहे. वेगळ्या गप्पा मारायच्या आहेत, विषय वेगळा आहे, खेळाचाच आहे, मोठ्या अचिव्हमेंटचा आहे, परंतु वेगळा आहे. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. पहिल्यांदा तुमचं पूर्ण नाव सांगा. मी मिलिंद सुनील नरवणे. व्यवसाय काय? मी IT मध्ये जॉब करतो, विप्रोमध्ये आहे मी आता असोसिएट डायरेक्टर. आणि हा माझा मुलगा. तुझं नाव काय? माझं नाव निषाद मिलिंद नरवणे. निषाद मिलिंद नरवणे. आणि तू काय करतो, शिकतोयस काय पहिलं ते सांग. मी जिम्नॅस्टिक शिकतो. हे नाही, शिक्षण काय शिकतोय? शिक्षण मी 10वीत आहे, हा. वॉलनट स्कूलमध्ये शिकतो. बरं बरं. आणि खेळ कुठला हे करतोयस? मी जिम्नॅस्टिक्स खेळतो, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स. एक सेकंद, हे असं अभिमानाने पहा, कारण आमच्या दोघांचे नॉर्मल कपडे आहेत, याचे नॉर्मल कपडे नाही आहेत. हा मिळवलेला जर्सी असं म्हणेन, ट्रॅकसूट म्हणा तुम्ही त्याला, पण त्याच्यावरती तिरंगा आहे. याचा अर्थ एकदम सुस्पष्ट आहे, हा इंडिया प्लेयर आहे. त्यामुळे पहिल्यांदा मी, आणि हे पिता पुत्र आहेत, मला पहिल्यांदा तुझ्याकडे यायचं आहे. येस. भारतातले तमाम पालक मुलाला 90% पालक क्रिकेट खेळायला लावतात, उरलेले टेनिस खेळायला लावतात, इतर खेळायला लावतात. जिम्नॅस्टिक्स कुठनं आलं तुमच्या डोक्यात? निशाद खूप लहान होता, एक साधारण 3-4 वर्षाचा असताना, म्हणजे पहिल्यापासूनच तो खूप हायपर ॲक्टिव्ह होता. सो त्याला आम्ही कुठे ना कुठेतरी एंगेज करायचा प्रयत्न करायचो. रात्री तो उशिरापर्यंत जागायचा, आमची झोप नाही व्हायची, आम्हाला दुसऱ्या दिवशी ऑफिस असायचं. सो आम्ही इनिशियल त्याला स्विमिंगला टाकलं, पण समहाऊ स्विमिंग काय त्याला आवडलं नाही एवढं. मग त्याला आम्ही ग्राउंडला टाकलेलं ॲथलेटिक्ससाठी. आपलं कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं ग्राउंड आहे, तिथे आम्ही टाकलेलं ॲथलेटिक्ससाठी, रनिंगला आणि ह्याला. सो तिथे त्याला आवड निर्माण झाली होती, आवडत होतं. पण नंतर पावसाळा जसा आला तसं कळलं की ग्राउंड बंद होणार आहे. सो मग परत आम्हाला प्रश्न पडला की आता काय करायचं. सो तेव्हाच आमच्या सोसायटीमध्ये एक आमचे मित्र राहतात, त्यांचा मुलगा मिलेनियममध्ये जिम्नॅस्टिक्सचं कोचिंग सेंटर होतं. सो तिकडे तो जायचा. सो त्यांनी आम्हाला सुचवलं की त्याला इथे पाठवा, 1.5 तास रोज संध्याकाळी असतं, दमेल, तो रात्री झोपेल. हे काय वय होतं? तो 5 वर्षाचा होता तेव्हा. खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, की मानायला पाहिजे या लोकांना, की 5 वर्षाच्या आत असताना खेळाचा विचार केला गेलेला होता, स्विमिंगसाठी टाकण्यात आलेलं होतं. याचा अर्थ स्विमिंग पण येत आहे. हां, पण 5 वर्षाचा असताना एक खेळ निवडून त्याच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. बोल पुढे. सो मग त्याला आम्ही मिलेनियम स्कूल ऑफ जिम्नॅस्टिक्समध्ये पहिल्यांदा मग पाठवलं. आम्ही म्हटलं की चला ठीक आहे, 1.5 तास जरा खेळेल, रोज संध्याकाळी दमेल, रात्री झोपेल लवकर, सो आम्हाला झोपायला मिळेल लवकर. त्याने आम्ही सुरुवात केली होती. पण समहाऊ 6 महिन्यातच आम्हाला असं दिसलं की ते त्याला आवडतंय, जिम्नॅस्टिक्स आवडतंय. आणि ते कोच कोण होते? अजित झरांडे म्हणून त्याचे कोच आहेत, जे अजून पण तेच कोच आहेत. सो त्यांच्याकडे तो शिकतो. आणि 6 महिन्यातच आम्हाला जाणवलं की त्याला ते आवडतंय आणि इट क्लिक्ड इन 6 months. म्हणणं सोपं आहे. निशाद, मला सांग की अगदी लहान असताना, म्हणजे 5वी म्हणजे तू पहिलीत असणार, आणि आता तू 10वीत आहेस, तुझी काय तू झेप मारलीस त्याच्याविषयी आपण नंतर बोलू. पण जिम्नॅस्टिक्स मधलं वातावरण कसं होतं? तू पहिल्यांदा गेल्यानंतर त्या प्रशिक्षणाच्या, त्या खेळाच्या प्रेमात का पडलास? मी आधी एकदम छोट्या मुलांच्या बॅचमध्ये जायचो. तिकडे मी सगळ्या मोठ्या मुलांना करताना बघायचो आणि मला ते खूप आवडायचं. आणि मग हळूहळू मी जसं काय काय शिकायला लागलो तसं मला अजून ते खूप आवडायला लागलं. पण याच्यामध्ये सुद्धा विविध, म्हणजे जिम्नॅस्टिक्स जसं आपण बघ, क्रिकेटमध्ये जसं बॅटिंग आहे, बॉलिंग आहे, फिल्डिंग आहे, विकेट किपिंग आहे, स्पिन आहे, फास्ट बॉलिंग आहे, अमुक आहे तमुक आहे, तसं तुमच्या खेळात सुद्धा प्रकार विविध आहेत. हो. पण तुला तुझ्या कोचनी सुरुवातीला सर्व करायला लावलं का तुला बेसिक सगळं शिकवून नंतर तुझ्यातलं टॅलेंट बघून एका प्रकाराकडे नेलं? आधी लहानपणीपासून सगळ्यावरतीच बेसिक करवलं. आणि मग म्हणजे काय काय? म्हणजे आधी साधी कोलांटी उडी मारायची,
हँडस्टँड करायचा, हम्म. जे जे नंतर जे करायला लागतं त्यासाठी आधी बेसिक्स करवले, हम्म. साधं साधं एकदम. मग नंतर जसं जसं मी काय काय शिकत गेलो हळूहळू, तसं तसं सगळंच शिकवायला लागले मला, एक प्रकार नाही, बर सगळे प्रकार, ऑलराऊंड बोलतात त्याला. बर बर. तर मी सगळ्या प्रकारांवर करायचो. हम्म. 6 ॲपेड्स असतात, हम्म. तर त्या 6 ॲपेड्सवर मी खेळायचो. हम्म. आणि मग हळूहळू जसं वय वाढलं तसं कॉम्पिटिशन्स खेळायला लागलो. हम्म. आणि मग अजूनही मी आता सगळ्या ॲपेड्सवर करतो. 6 जे म्हणलास ते सामान्य लोकांना कळावेत म्हणून 6 कोणकोणते? फ्लोअर एक्सरसाइज पहिला, हम्म. म्हणजे असा चौकोन असतो, बरोबर. त्याच्यावर आपण काय काय करायचं असतं, उड्या मारायच्या वगैरे हा, असतात. हा, हा. मग पॉमेल हॉर्स असतो, हा. असा आडवा असतो तो, त्याच्यावर 2 हँडल असतात बरोबर. आणि त्याच्यावर करायचं असतं. बरोबर. मग रिंग्स, असं हाईटवरती टांगलेले रोमन रिंग्स रिंग्स असतात. म्हणतो आपण हा, ते. हा. हाईटवरती टांगलेले असतात आणि मग त्याच्यावर सुद्धा स्ट्रेंथ एलिमेंट्स वगैरे Yes. करायचे असतात. Yes. मग वॉल्ट, हम्म. असा वॉल्ट असतो, रनवे असतो, त्याच्यावरून हो. पळत जायचं, वोल्टवरनं. वॉल्टवरनं Correct. करायचं. Correct. मग पॅरल बार्स असतं, Correct. पॅरल बार्स 2 बार्स असतात, त्याच्यावरती काय काय करायचं असतं, स्विंग्स वगैरे. हो हो. आणि हाय बार असतो, एकदम Correct. हाईटवरती Single bar. सिंगल बार. बरोबर. हे गोष्टी सगळ्या आपण ऑलिम्पिक बघत असताना, एशियन गेम बघत असताना सगळ्या आपण बघितलेले आहे. जेव्हा हे प्रशिक्षण चालू झालं तेव्हा मुलांनी कुठलाही खेळ खेळावा, पालकांच्या दृष्टीने हे अजिबात चुकीचं नाही आहे की आपल्या मुलानं किंवा मुलीनं मनापासनं कुठला तरी खेळ खेळावा, दमावं, चांगलं खावं प्यावं, शिस्त लागावी आणि व्यवस्थित झोप लागावी, आयुष्याला एक शिस्त लागावी. खरं. हा मुख्य उद्देश तुझा आणि तुझ्या पत्नीचा असणार. हो. प्रगती जेव्हा व्हायला लागली त्यावेळेला काय मजा आली, काय चॅलेंजेस आले? प्रगती जेव्हा व्हायला लागली तेव्हा म्हणजे ऑब्व्हियसली 1 वर्षानंतरच त्याची प्रगती आम्हाला दिसायला लागली. सो आम्हाला पण त्यामुळे एक कॉन्फिडन्स यायला लागला की हां, म्हणजे ह्या गेममध्ये काहीतरी करू शकतो बरोबर. पुढे जाऊन. पण त्याच वेळेस चॅलेंजेस पण हे होते की कॉम्पिटिशनसाठी त्याला सुरुवातीपासूनच एकट्याला पाठवायला लागायचं आम्हाला. बर. 7 वर्षाचा असताना तो पहिली कॉम्पिटिशन खेळायला फिलिपिन्सला गेला होता, अरे बाप विदाउट रे. पॅरेंट्स. अरे बाप. सो ते Without parents. हे पण हां, लक्षात घ्या प्लीज. कोण होतं त्याच्याबरोबर? फक्त त्याचे कोच होते, Correct. अजित पुढे जरांडे सर पुढे होते. बोल. हां. सो त्यामुळे म्हणजे आम्हाला तो इनिशियली थोडं चॅलेंजिंग वाटलं की हा कसं करेल तिथे एकटा, अजून इतका लहान आहे, स्वतःचे कपडे सांभाळण्यापासून सगळ्याच गोष्टी हो, तिथे हो, मॅनेज हो, करायच्या हो. होत्या. सो ते थोडं आम्हाला चॅलेंजिंग वाटलं इनिशियली. पण हे फिलिपिन्सला गेला होता, मध्ये मी विचारतो, सॉरी, कोणाकडनं गेला होता, काय कॉम्पिटिशन होती? फिलिपिन्सला बेसिकली दरवर्षी एक इन्व्हिटेशनल कॉम्पिटिशन हां, असते. हां. याच्यामध्ये वेगवेगळ्या कंट्रीजच्या क्लब्सना इन्व्हाइट करतात. बर. सो तसं ह्यांच्या क्लबला पण इन्व्हाइट केलेलं होतं कॉम्पिटिशनसाठी. मेनली एशियन कंट्रीज असतात त्याच्यामध्ये, लाईक फिलिपिन्स असते, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, जपान, बर. ऑस्ट्रेलिया, बर. अशा वेगळ्या कंट्रीजमधून हम्म. बेसिकली ती लेवल वाईज कॉम्पिटिशन आहे. हां, हां. कारण की हे ट्रेनिंग जे आहे ऑस्ट्रेलियन लेवल वाईज ट्रेनिंग असतं. 1 बरं. ते 7 लेवल असतात त्याच्यामध्ये. बरोबर. आणि आपल्याकडे इंडियामध्ये लेवल वाईज ट्रेनिंग अजूनपर्यंत शिकवत नव्हते, फक्त मिलेनियम मध्येच शिकवलं जात होतं. Fantastic. सो त्यामुळे त्यांना फक्त इन्व्हिटेशन असायचं या म्हणजे कॉम्पिटिशनला. कोचेस सुद्धा क्वालिफाईड आहेत. हो, हे अजित फार जरांडे महत्त्वाचं. सर स्वतः इंटरनॅशनल कोच आहेत. हे पहिलं फार महत्वाचं आहे, कारण त्याच्याशिवाय ही सिस्टीम पाळली जात नाही. त्यामुळे वय वर्ष 7 असताना तुला कळण्याचंच ते वय नव्हतं का मोठं आव्हान होतं की अरे बापरे, कोच बरोबर जायचं, परदेशात जायचं आणि डायरेक्ट कॉम्पिटिशनमध्ये खेळायचं? का तू एवढा लहान होतास, आता मागे वळून बघताना काय वाटतं की एवढा लहान होतो, कळलं नाही, कोच बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही? हो, लहान होतो पहिल्यांदा खूप असं वाटायचं आईबाबांपासून इतके दिवस कसं काय लांब राहू. हां. पण मग पहिल्यांदा गेलो, मग ती भीती गेली. मग नंतर दरवर्षी हळूहळू जायला लागलो, मग ते नॉर्मल वाटायला लागलं. कारण coach या बरोबर याच्यात जाणं. होतं कसं की जे मी स्वतः खेळाडू होतो, मलाही ते माहितीये, माझे कोच हे माझे पालक असल्यासारखेच होते. तर अगदी, तुम्हालाही तो विश्वास, म्हणजे सरांचं कौतुक इथं करायला पाहिजे येस, की इन अ वे ते तू आणि तुझ्या पत्नीसह ते तिसरे पालकच आहेत. अगदी 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 बरोबर. म्हणजे ते म्हणजे मी अगदी अभिमानाने सांगू शकतो की ते निशाला त्यांचा मुलगा असल्यासारखंच मानतात. क्या बात आहे. आणि खूप लहानपणापासून तो हां, त्यांच्याकडे हां, शिकतोय. हां. गेले 10 वर्ष तर ऑलमोस्ट ते त्याचे कोच आहेत. पण पहिल्यापासून त्यांनी त्याला इतक्या चांगल्या पद्धतीने ट्रीट केलं आणि त्याचं मेनली त्याचं टॅलेंट बघून त्याला जो वाव दिला सरांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा, त्यामुळे आम्ही निर्धास्त असतो
म्हणजे पहिल्यांदा जसं मी म्हटलं की 7 वर्षात असताना पहिली कॉम्पिटिशन खेळायला गेला तेव्हा आम्हाला पण थोडी भीती वाटेल की कसा जाईल तो एकटा एवढा लहान. पण नंतर दुसरीत जेव्हा होता त्यावेळेला, हो ना, येस, हो ना. पण नंतर आम्हाला जाणवलं की त्याचे कोच त्याची किती काळजी घेत आहेत आणि प्रत्येक गोष्टीकडे किती त्यांचं लक्ष आहे बारीक. निशांत, आता दुसरीत असताना तू पहिल्यांदा फिलिपिन्सला गेला, कोच तुझ्या सोबत होते, त्यावेळेला एक्साइटमेंट असते, त्यावेळेला काही अचीव केलं तरी कोड कौतुक खूप होतं. पण इतक्या लहान वयात तुला कधी कळायला लागलं की जसं जसं हे एक्सपोजर वाढत जातं तसे तसे ट्रेनिंगमधले कष्टही वाढत जातात आणि टुर्नामेंटमधली स्पर्धाही खूप वाढत जाते, हे कधी कळलं तुला? आधी जेव्हा मी पहिल्यांदा गेलो तेव्हा तर मी असाच खेळून आलो, तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं. मग मी अजून 1-2 वर्ष अजून बाहेर जायला लागलो. थायलंडला गेलो, हाँगकाँगला गेलो, सिंगापूरला गेलो. मग 1-2-3 वर्षांनी मला कळायला लागलं की आपण ह्याच्यात पुढे ऑलिम्पिक्सला पण जाऊ शकतो. मी अजून मार्ग काहीतरी दिसायला लागला. अचीव करू शकतो. हां. आधी लहान होतो तेव्हा असंच नुसतं खेळून यायचो, इतकं काय समजायचं नाही. हां. मग नंतर नंतर जसं करायला लागलो 2-3 वर्षांनी, तसं मला कळायला लागलं की ऑलिम्पिक्सला जाऊ शकतो, वर्ल्ड चॅम्पियनशिप्स असतात, तिकडे पार्टिसिपेट करू शकतो. क्या बात आहे, क्या बात आहे. एक महत्त्वाचा प्रश्न, क्रिटिकल प्रश्न आहे. मी टेनिसचं पाहिलेलं आहे, मी क्रिकेटचं पाहिलेलं आहे, आता आपण जिम्नॅस्टिक्सबद्दल बोलतोय. मी इथं जाऊन आलो, मी तिथं जाऊन आलो, मी तिथं जाऊन आलो. फॅन्टॅस्टिक, कमाल आहे. अर्थकारण ही गोष्ट कशी जमवली गेली? ती खूप महत्त्वाची गोष्ट आहेच खूप महत्त्वाची गोष्ट. ह्याच्यामध्ये. कारण की बेसिकली आपल्याकडे मी हे ऑब्झर्व केलं की जोपर्यंत तुम्ही नॅशनल प्लेअर बनत नाही किंवा त्याच्या पुढे जात नाही तोवर तसा फायनान्शियल सपोर्ट नसतो. तो या सगळ्या कॉम्पिटिशनला सगळ्या आमच्या ओन कॉस्टनीच तो गेलेला आहे आतापर्यंत, बापरे. एक्सेप्ट ही पहिली आता जी कॉम्पिटिशन तो खेळला आहे जेव्हा इंडियाला इंडियाला आपण रिप्रेझेंट येऊ करायला त्याच्याकडे, लागल्यावरती. आपण येऊ पण त्याच्याकडे. तोपर्यंत हां. सगळा ओन कॉस्टवरती सगळा कॉम्पिटिशन खेळला आहे. सो आम्ही दोघंही जॉब करत होतो तोपर्यंत आम्ही ते मॅनेज करू शकत होतो, बिकॉज आम्ही सेव्हिंग त्याप्रमाणे करून ठेवायचो. कारण की आम्हाला माहिती असायचं की वर्षातनं एक तरी कुठली तरी कॉम्पिटिशन असणार की जिथे त्याला आयदर मलेशिया, सिंगापूर कुठेतरी जायला लागणार आहे. तर त्यासाठी एक साधारण खर्च किती असेल याचा अंदाज असल्यामुळे आम्ही ते सेव्हिंग एक काइंड ऑफ म्हणजे थोडं ट्रॅडिशनल सेव्हिंग पण आम्ही करत होतो यासाठी. क्या बात आहे. पहिल्यांदा मी म्हणतो की क्या बात आहे, कारण मी तुला सांगतो या याच्यामध्ये, म्हणजे तू ऐकू नको रे या याच्यामध्ये पालकांच्या सुद्धा काही काही मनीषा असतात. आपण इकडं फिरायला जाऊ, आपण तिकडं फिरायला जाऊ. जेव्हा हे पती पत्नी दोघंही डबल इंजिन आहे वगैरे सगळं मान्य आहे, उत्तम ठिकाणी नोकरी करतायत, क्वालिफाईड आहे, त्याच्यातनं पैसे सेव्ह करून ते मुलाला पाठवतायत आणि ते एक्सपोजर देत आहेत. हे करत असताना पालक सुद्धा एका लेवलला कुठंतरी हसत त्याग करत असतात. ही गोष्ट आपण विसरायला नाही पाहिजे, कारण याच पैशातनं तुम्ही कदाचित युरोप ट्रिप करू शकला असता, याच पैशातनं कदाचित तुम्ही ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पण त्याचा पूर्णपणे आनंदाने चेहऱ्यावरती हास्य ठेवून तुम्ही निषादला हे करताय. त्यामुळे मित्रा, शाबास. महत्त्वाच्या गोष्टीकडे येऊयात. हे बॅरियर जे होतं की अरे बापरे, हे सगळं आपलं आपणच करायचंय, म्हणजे लग्नही आपलं, गुरुजी आपण, पंक्ती स्वयंपाकालाही आपण, वाढायलाही आपण, गमतीने काढावं म्हणून. हे बॅरियर तुटलं कधी? आणि आता मुख्य मुद्द्याकडे येऊया आपण. इंडिया टीम ही गोष्ट लागली कधी आणि कशी? ते बॅरियर सगळ्यात पहिल्यांदा तुटलं साधारण 2019ला. जेव्हा तो 8 वर्षाचा होता निषाद, आणि तेव्हा जे काही कॉम्पिटिशन तो खेळून आला होता तेव्हा त्याला जे काही एक्सपोजर मिळालं, जिथे त्यांनी काही इंटरनॅशनल प्लेयर्सनं बघितलं खेळताना. ऑब्व्हियसली ते मोठे होते त्याच्यापेक्षा, पण त्यांना खेळताना जे बघितलं, त्यांची तयारी आणि प्रिपरेशन बघितलं, तेव्हा त्याच्या डोक्यात काइंड ऑफ ए फिट बसलं की मला ह्याच्यातच करिअर करायचं आहे. सो म्हणजे मी अभिमानाने सांगू शकतो की 8व्या वर्षी त्याने आम्हाला सांगितलेलं की त्याचं जिम्नॅस्टिक्स हेच करिअर आहे आणि ऑलिम्पिकमध्ये भारताला मेडल मिळवून द्यायचं हे त्याचं ध्येय आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. तू सांग की हे 8व्या वर्षी हे कळणं, हे खरंच खूप म्हणजे मॅच्युरिटीची गोष्ट आहे, तुझ्या मेहनतीची गोष्ट आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या ट्रेनिंगची आणि तुझ्या गुरुचा आशीर्वाद आहे. ही गोष्ट कळणं आणि आत्ताची जी एकदम काय म्हणतात त्याला कमाल अचिव्हमेंट जी आहे त्याच्याबद्दल सांग.
चायनामधली टुर्नामेंट काय होती, त्याची लेवल काय होती, एज ग्रुप काय होता, इंडियन टीममध्ये कोण कोण होतं आणि परफॉर्मन्स काय काय झाला? तर मी जेव्हा आधी 8 वर्षांचा होतो तेव्हा मी बऱ्याचशा कॉम्पिटिशन्स व्हायच्या, तर आमच्या जिममध्ये आम्ही टी व्हीवर वगैरे त्या सगळ्या कॉम्पिटिशन्स बघायचो. आमच्या इथे पोस्टर वगैरे लावलेले होते, तर मला ते बघून खूप इन्स्पिरेशन यायचं की मला पण असं ऑलिम्पिक्समध्ये जायचं आहे आणि मी पण काहीतरी अचीव करेन. आणि त्याच्या 2 वर्ष आधी दीपा कर्माकर सुद्धा खेळून आली होती, तर मग तिच्याकडून पण इन्स्पिरेशन मिळालेलं होतं की मी काहीतरी ऑलिम्पिक्समध्ये जाईन आणि मेडल आणेन. तर मग हळूहळू जसे वय वाढत गेलं तसं अजून अजून वाटायला लागलं की मी करेन, इंडिया टीम रिप्रेझेंट करेल, मेडल आणेन. तर मग ते तसं चालू झालं. नाही, पण आता ही जी आत्ताची जी सर्वात मोठी टुर्नामेंट झाली त्याची डेट काय होती, काय त्या टुर्नामेंटची व्याप्ती होती आणि इंडियन टीममध्ये कोण होतं आणि त्यांचे परफॉर्मन्स काय झाले? मी आत्ता आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स एशियन चॅम्पियनशिप्सला चायनाला गेलो होतो. ती कॉम्पिटिशन 18 ते 21 जून होती. अगदी आत्ता, हे लक्षात घ्या प्लीज, बोल. तर तिकडे अख्ख्या एशियातून सगळे कंट्रीजमधून आलेले होते. तर तिकडे मी इंडिया टीमला रिप्रेझेंट केलं. माझ्यासोबत हर्षित दामोदरन, अक्षत बजाज, झैद अन्सारी आणि नाबिक अली हे प्लेयर्स होते. आम्ही 5 लोक होतो इंडिया टीममध्ये आणि आमचे कोच राजा बाबू आणि यिन अल्वारेझ होते. तर तिकडे आमची 19 तारखेला पहिली कॉम्पिटिशन होती, ज्याच्यात टीम चॅम्पियनशिप्स आणि क्वालिफिकेशन राऊंड होतं. तर पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही खेळलो तेव्हा आमची टीम चॅम्पियनशिपमध्ये आमची इंडिया टीम 3rd आली. चायना पहिली, दुसरी जपान आणि मग इंडिया 3rd आली. तर मग तेव्हा मी खूप खुश झालो. म्हणजे ब्रॉन्झ मेडल मिळालं. बाप रे. मी खूप खुश झालो आणि आम्ही मेडल घेतलं, पोडियमवरती गेलो आणि फोटो वगैरे सगळे घेतले. मग क्वालिफिकेशन डे होता त्या दिवशी आमच्या इकडचे 2 प्लेयर क्वालिफाय झाले, पण मी नाही होऊ शकलो. मी रिझर्व्ड 1मध्ये होतो. पण आम्हाला इंडिया टीमला ब्रॉन्झ मिळाला, त्याचे मला खूप आनंद झाला. आणि तिकडे एशियामधले टॉप प्लेयर्स आलेले सगळे, चायनाचे, जपानचे, खूप मोठे मोठे प्लेयर्स होते. आणि मी अंडर 18 या एज ग्रुपमध्ये खेळलो, ज्युनियर एज ग्रुपमध्ये. तर मला खूप चांगला एक्सपिरियन्स मिळाला आणि मी पुढच्या वर्षी अजून चांगलं करून दाखवेन. या टुर्नामेंटचं परत एकदा नाव जोरात सांग. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स एशियन चॅम्पियनशिप्स. हे लक्षात घ्या, या एशियन चॅम्पियनशिप्समध्ये, वर्ल्ड इव्हेंटमध्ये चायना आणि जपानसारखे प्रतिस्पर्धी असताना भारतीय जिम्नॅस्टिक्सच्या या पोरांच्या संघानं ब्रॉन्झ मेडल मिळवलेले ही प्रचंड मोठी कामगिरी आहे. त्याचं कारण नीरज चोप्रानी जसं ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक मिळवून एक वेगळा चमत्कार घडवून आणला की भारतीय ॲथलीटला हे अगोदर कधी जमलेलं नव्हतं. अभिनव बिंद्रानी शूटिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवलं, तो एक चमत्कार होता. बॉक्सिंगमध्ये आपले खेळाडू चांगले खेळतात, कुस्तीमध्ये आपले खेळाडू चांगले खेळत आलेले आहेत. परंतु हे जे काही खेळ आहेत, मला कोणाला दोष द्यायचा नाही आहे, पण स्विमिंग आहे, ॲथलेटिक्स आहे, जिम्नॅस्टिक्स आहे, हे भारतीयांसाठी खेळ नाहीत असं म्हणलं जातं. तिथं या पोरांनी हा चमत्कार केला आहे हे कळलं, म्हणून या पोराला आणि याच्या बापाला मुद्दाम माझा एक मित्र माझ्याकडे घेऊन आला आणि आम्ही या गप्पा मारतोय. इतका अभिमानाचा हा क्षण आहे. भारतीय खेळ संस्कृतीमध्ये बदल कसा घडतोय. पुण्यासारख्या ठिकाणी ॲथलेटिक्स नाही आहे, या जिम्नॅस्टिक्ससारखं एवढं अप्रतिम प्रशिक्षण आहे, हाय लेवल प्रशिक्षण, की जिथनं या पोरासारखे खेळाडू निर्माण होत आहेत. या सगळ्याच गोष्टी चमत्कारिक आहेत आणि ह्याचं श्रेय मला वाटतं तिघांनाही जातं. अर्थात पहिलं श्रेय पालकांना जातं, त्याचं कारण त्यांनी मुलाला हा सपोर्ट केलेला आहे. दुसरं श्रेय जातं याच्या कोचला, त्याचं कारण त्या कोचनी या मुलांमधली गुणवत्ता शोधून त्यांना योग्य दिशेला मार्गदर्शन केलंय, वर्ल्ड क्लास लेवलचं प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि तिसरं सर्वात मोठं कौतुक या खेळाडूंचं आहे, कारण भारतीय ॲथलीट ज्या खेळामध्ये चमकत नव्हते त्या खेळामध्ये
झेंडा रोवण्याचं पहिल्यांदा काम हे या पोरांनी केलंय. त्यामुळे तुझंही मित्रा कौतुक, तुझ्या संपूर्ण टीमचं कौतुक, तुमच्या कोचेसचं कौतुक. आणि आता अपेक्षा वाढतात, हो. तुझ्या स्वतःकडनंही वाढतात, तुझ्या कोचकडनं वाढतात, पालकांच्या बरोबर. वाढतात आणि भारत सरकारच्या वाढतात. त्या पूर्ण करणं याच्यासाठी काय मेहनतीची आता पुढचा प्लॅन? आता मी परत आल्यानंतर परत प्रॅक्टिस चालू केली आणि माझं आता चांगली प्रॅक्टिस चालू आहे आणि आता पुढच्या वर्षी अजून चांगलं करून दाखवेन मी. किमान 2 ते 3 मेडल आणेन एशियन चॅम्पियनशिप्समध्ये पुढच्या वर्षीच्या. आणि त्याच्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप्स वगैरे पण होतील, त्याच्यात सुद्धा मी मेडल आणायचा प्रयत्न करेन. शाबास शाबास. त्याचं कारण म्हणायला गेलं तर आता हायवे तुला स्पष्ट दिसतोय हो की एशियन चॅम्पियनशिप आहे, वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे आणि ऑलिम्पिक सुद्धा आहे. हो लवकरच आहे, लवकरच. लॉस एंजेलिस ऑलिम्पिक्स खूप लांब नाहीये. हो त्या दृष्टीने हा प्रवास चालू झालेला आहे. मित्रांनो मैत्रिणींनो, ही खूप अभिमानाची गोष्ट होती, म्हणून या दोघांची गप्पा मारायला मुद्दाम तुमच्या समोर आणलं. पहिलं तुझं कौतुक, शाबास. Thank you. तुझ्या Thank you पत्नीलाही very माझ्यातर्फे अगदी प्रणाम सांग. नक्की नक्की तुम्ही अगदी छान पद्धतीने. आणि जरूर. तुला मी फक्त आत्ता शाबासकी देईन, पण म्हणेन अजून खूप लांबचा प्रवास करायचा आहे आणि त्या प्रवासासाठी आमच्या सगळ्यांतर्फे तुला मनापासून शुभेच्छा. आणि तुझ्या कोचना, तुझ्या गुरूंना माझं वंदन सांग. हो मित्रांनो, तुम्हाला याच्याबद्दल कसं वाटतं? हे सगळे गप्पा, त्याच्याबरोबर हा मला काही फोटो सुद्धा देणार आहे या सगळ्या प्रवासाचे. ते फोटो बघून तुम्हाला काय वाटलं? ऑनेस्टली स्पीकिंग, तुम्हाला ही अचिव्हमेंट कानावर आली होती का? त्याचं कारण असं आहे, आत्ता क्रिकेट जोरात चालू आहे, T20 वर्ल्ड कप महिलांचा चालू आहे आणि फुटबॉलचा वर्ल्ड कप चालू आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी या तिकडे गेल्या आहेत. आत्ता गेल्या काही दिवसांपूर्वी ही एवढी मोठी अचिव्हमेंट ही भारतीय संघाने फर्स्ट टाइम एव्हर करून दाखवली आहे. त्याचं कौतुक आपण करायला नकोत का? मला वाटतं तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्हालाही याचा तेवढाच अभिमान, तेवढंच कौतुक वाटेल. फक्त या लोकांना सपोर्ट करणं, यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारणं, एवढं तर आपण करू शकतो. तुम्हाला एपिसोड कसा वाटला? तुम्हाला यांची अचिव्हमेंट कशी वाटली? मला नक्की कळवा. तुमच्या कॉमेंटची आम्हाला प्रतीक्षा असेल. बाय बाय.